नमस्कार मंडळी, विदर्भ भन्नाट रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळीवाचा शिरा कसा बनवायचा आहे ते बघूया। निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वर्कआउट करतात, डाएट करतात। त्यापेक्षा तुम्ही हे अळीचा शिरा खाल्ला तर तुम्हाला खूप फायदा होतो। हे अळीव घेतलेला आहे मी, स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता आपण हे भाजून घेऊया। खूप सारे याचे फायदे आहेत। याची खीरसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघितली नसेल तर बघू शकता। इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करायला, त्यामध्ये आपण आता हे अळीव भाजून घेऊया। लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याला जास्त वेळ नाही लागत, 2 ते 3 मिनिटात हे भाजून होतं। अळीव केसांसाठी, त्वचेसाठी आणि स्तनदा मातांसाठी, वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो। यामध्ये खूप सारे आरोग्यदायी असे घटक आहेत मंडळी। आता आपलं हे अळीव भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता एका आपण डिशमध्ये काढून घेऊया, थंड होण्यासाठी ठेवूया साईडला। आणि तुम्ही याची पावडर बनवून ठेवली एकदा तर तुम्ही याचा केव्हाही शिरा तयार करू शकता। आता ही पूर्णपणे थंड झालेला आहे। आता लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊया। खूप आपल्याला बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। अशा प्रकारे याची जाडसर अशी पावडर बनवलेली आहे। तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून याची कधीही शिरा बनवू शकता। आता यामधलं 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला ही पावडर। 1 वाटी पावडर घेतलेली आहे मोजून, तुम्ही बघू शकता। आता बाकीचं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते मी, केव्हाही आपल्याला कामा येतं। आणि 1 वाटीच आपल्याला ही पावडर, 1 वाटीच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही रवासुद्धा घेऊ शकता। 1 वाटी तूप घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ, सर्व आपल्याला 1-1 वाटीच घ्यायचं आहे। तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता, सारख्या मापाने सारखंच माप घ्यायचं आहे आपल्याला। इकडे पॅन ठेवलेला गरम करायला, त्यामध्ये आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं आहे ते सर्व टाकून द्यायचं आहे। आणि तूप असं छान गरम करायचं आहे आपल्याला कडकडीत। आणि नंतर त्यामध्ये आपण जे पीठ घेतलं 1 वाटी ते टाकून द्यायचं आणि छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर मस्त सुगंध सुटेपर्यंत परतून घेऊया। आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हे सुपरफूड मानलं गेलेलं आहे। यामध्ये प्रोटीन असल्यामुळे दूध वाढीस मदत होते आणि कंबरदुखीचा त्राससुद्धा कमी होतो। त्यामुळे आपली आई आणि आजी आपल्याला बाळंतपणामध्ये हे देतात, याचा शिरा, लाडू किंवा खीर बनवून। आता या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण जी अळीव पावडर बनवलेली आहे ती टाकूया। आपण आधी अळीव भाजलेला आहे, त्यामुळे जास्त आपल्याला भाजायची गरज नाही, थोडंसं भाजायचं आहे। यामध्ये आधी मिक्स करून घेऊ आपण। पीठ आपलं राहिलं थोडंसं, ते सुद्धा भाजून जाईल। आधी जर जास्त भाजलं असतं आपण पीठ तर मग करपलं असतं। आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला। आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये भाजून घ्या, तुम्हाला जे आवडतात ते, कारण आपण आधी भाजलेले नाही। यामध्ये टाकल्यानंतर छान असे भाजतात। थोडेसे जाडसर मी असे काप करून घेतलेले आहे याचे आणि यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला। आणि साईडला गरम पाणीसुद्धा करायला ठेवायचं आहे, म्हणजे शिऱ्याला एकदम छान अशी चव येते। आता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे, ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजलेले आहे, तुम्ही पाहू शकता। मनुके किती छान असे फुललेले आहे। आता यामध्ये आपण टाकूया गरम पाणी, मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये। याची चव थोडीशी कडवट तुरट असते, पण खायला एकदम हेल्दी असा शिरा आहे। आपण ज्या वाटीने तूप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या गरम पाणी टाकत आहे, बघू शकता तुम्ही। आणि गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला। मिक्स करून घेऊया। पाणी पूर्णपणे आटू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आता आटलेलं आहे। आता आपण जे 1 वाटी गूळ घेतला तो संपूर्ण गूळ यामध्ये टाकून द्यायचा आहे। खूप हेल्दी आणि टेस्टी शिरा लागतो मंडळी, तुम्ही हिवाळ्यामध्ये आवर्जून करा। आता पूर्ण गूळ यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि गूळ मिक्स केल्यावर गुळाचं थोडंसं पाणी होतं आणि पूर्णपणे गूळ यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी झालेलं आहे। पुन्हा मिक्स करूया। तुम्ही 2 ते 3 मिनिटं यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता। पूर्णपणे आपला शिरा कोरडा झाल्यानंतर तयार होतो शिरा। थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे हे। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चव चांगली येण्यासाठी। गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं चव चांगली येते। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला शिरा कोरडा झालेला आहे। आपला तयार आहे हा हेल्दी टेस्टी असा शिरा। एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। आणि मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त हेल्दी टेस्टी स्वीट रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।